महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा नाना पटोलेंनी केला। तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं ठरवल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं। पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावं हे ठरलं नसल्याचं नाना पटोले म्हणाले। मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मवियात संभ्रम असल्याचं चित्र आहे। दरम्यान कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांसाठी सोडण्यास काँग्रेसने ही तयारी दर्शवली आहे। मात्र या जागेबद्दल अद्याप चर्चा व्हायची आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। त्यांच्या वक्तव्यानं मवियामधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। तसं नाही आहे। त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे या सगळा विषय नाही आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल। पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितले मला माहीत नाही। आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का। दरम्यान यावर मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता पहिली यादी तरी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे। महाराष्ट्राची यादी जाहीर का झालेली तर 3 पक्षांचं अजून किती जागा द्यायचे तिन्ही नेते बसल्याशिवाय होणार नाही। म्हणून आज अमित शाह साहेब येतील, ते दोन्ही पक्षाचे नेते मंडळी चर्चा करतील आणि ते निर्णय घेतील। त्याप्रमाणे जागेचं वाटप झालं की उमेदवारांची निवड होईल। आता चर्चेच्या शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही। पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती। आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामांनी लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे। ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।